तुम्हाला हे माहिती आहे का, केळी, टमाटर, वांगे यासारखे अनेक रोपं एकदम उत्तम पद्धतीचे नेमकं भेटतात तर कुठे? आता याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आता हा विषय असा आहे, सकाळी सकाळी वावरात गेलो. वावरात गेल्यावर लक्षात आलं की यावरात तर आपल्याला यावर्षी केळी पेर लागते. आता त्याच्याच रोपाचं नियोजन लावसाठी मी येऊन पोहोचलो सरकती वरवटले आल्याबरोबर सगळ्यात पहिले शुभमदाच्या स्टुडिओवर गेलो. हा असा पुरा विषय सांगून दिला. तो म्हणे जास्त टेन्शन घेऊ नको, सरकतीर म्हणे रिंगणवाडीली निसर्ग हायटेक नर्सरी आहे, तिथं चालला जाय. त्यानं म्हटलं जात लागे ना, त्याच्यासाठी पहिले एक दलिंदर सोबत घेतला. येऊन पोहोचला मी डायरेक्ट निसर्ग हायटेक नर्सरीवर. आता अटी आल्याबरोबर सगळ्यात पहिले तर आम्ही 1.5 ते 2 घंटा पुरी नर्सरीच पाहिली, कारण की ही नर्सरी जवळपास 3 एकराच्या आसपास फैलेला आहे. आणि तुम्ही एकटे विचार करा, एवढं टेम्परेचर असून बी याने किती चांगल्या पद्धतीने हे रोपं तयार केले म्हणून. आणि एवढ्यानंच का होते का, याच्या सोबत या नर्सरी आधुनिक पद्धतीचे सगळ्या मशिनरी अवेलेबल आहे. की तुम्ही काही बी म्हणा, मला जर का सगळ्यात जास्त काही आवडलं असेल तर त्या मशिनरी एक नंबर काम करतात. आणि त्यातल्या त्यात बी तुम्ही रोपाची क्वालिटी पाहू शकता, की ती A1 आणि 1 नंबर क्वालिटीचे आहेत. आता तुम्हाला बी जर का तुमच्या शेतासाठी किंवा मग कशासाठी बी जर का कोणचं बी रोप जर का पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आताच कॉन्टॅक्ट करा आणि या दादाले किंवा मग याले संपर्क साधा. तुम्हाला कशा बी प्रकारचं रोप लागो, तुम्ही आताच बुकिंग करून घेऊ शकता. आता आम्ही अटी एवढ्या वाकर हिंडलो, आम्हाला लय गोष्टी नवीन पायासारख्या दिसल्या. जसं कोकोपीट झालं, हे सगळ्यात चांगल्या दर्जाचं अटी वापरल्या जाते. आता अटच्या कामाची क्वालिटी पाहून मी डायरेक्ट 2 एकरासाठी केळीची रोपं अटीच बुक करून टाकले. कसं मग जास्त झंझटचं कामच नाही. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग अशा दुसऱ्या व्लॉग मध्ये. ते लोक तुम्ही जर का आपल्याला फॉलो नसेल करेल तर फटाफट फॉलो करून टाका बरं.